नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज करतोय आपण एक सुंदरशी महिरप। या महिरपीला लागणारं साहित्य आहे हे 5 mm चे मोती घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही रंगाचे घेऊ शकता। आणि हा एक 8 mm चा आहे आणि हे अगदी थोडेसे 4 mm चे गोल्डन कलरचे मोती घेतलेले आहेत मी। 4 mm चे गोल्डन कलरचे मोती तुम्ही ह्याच्यामधला कोणताही सिलेक्ट करू शकता किंवा एक सिंगल कलर यूज केला तरी चालेल। तर ही महिरप करताना आपल्याला काय करायचे, सुरुवात करूया आपण या ग्रे कलरच्या मोत्यापासून। तर हे ग्रे कलरचे मोती आपल्याला 4 ओवून घ्यायचे आहेत धाग्यात। 2 3 4 4 ग्रे कलरचे घेतलेत। त्याच्यानंतर 7 येलो कलरचे घेऊया। 2 3 4 5 6 आणि 7 आणि 5 परत आपल्याला ग्रे कलरचे घ्यायचे आहेत। 2 5 ग्रे कलरचे आणि 3 येलो कलरचे। एवढे मोती आपण सुरुवातीला धाग्यात घालून घेणार आहे। बघा, 4 घेतले मी हे ग्रे कलरचे, त्याच्यानंतर 7 घेतले हे येलो कलरचे, त्याच्यानंतर 5 घेतले परत ग्रे कलरचे आणि 3 घेतले येलो कलरचे। एवढे मोती आपण याच्यामध्ये घालून घेतले आहेत आणि धाग्याला एक गाठ पाडून घेतली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या 5 हे 7 जे मोती आपण घातलेले आहेत ह्या 7 पैकी हा जो मधला मोती आहे, म्हणजे वरचे 3 सोडून द्यायचे आणि खालचे 3 सोडायचे, हा जो मधला मोती आहे ह्या मधल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची। आता घालायचे आपल्याला 3 येलो आणि 2 ग्रे, असे 5 मोती घालायचे आहेत। आणि ही नीडल आपल्याला ह्या 4 पैकी वरून 2 नंबरच्या मोत्यातून काढून घ्यायची। अशा पद्धतीने 2 नंबरच्या मोत्यातून काढून घ्यायची। असा एक लूक तयार झाला आहे आपल्याजवळ। आता इथून आपल्या डिझाईनला सुरुवात होईल। हा एक मणी मी मुद्दामच जास्तीचा घातलेला आहे, हा नंतर आपल्याला जोडताना तुमच्या लक्षात येईल। आणि ही वायरसुद्धा आपण तशीच ठेवणार आहे। आता याच्यात घालायचे 2 ग्रे कलरचे मोती आणि 3 येलो कलरचे मोती। या बाजूला जसं घातलं आहे आपण त्या पद्धतीने 2 ग्रे आणि 3 येलो, असे 5 मोती घालून घेतलेले आहेत। 5 मोती घालून हा जो हे 3 येलो आहेत याच्यातल्या पहिल्या मोत्यातून आपल्याला नीडल काढून घ्यायची। पहिल्या मोत्यातून नीडल काढल्यानंतर ह्या 8 नंबरचा एक मोती घालायचा आपल्याला आणि एक हा 4 mm चा एक मोती, असे 2 मोती। त्याच्यानंतर परत एक हा 8 mm चा परत एक मोती, असे 3 मोती घालून घ्यायचे। हे 3 मोती घातल्यानंतर काय करायचं, ही नीडल
हा जो ग्रे कलर जवळचा पिवळ्या रंगाचा शेवटचा जो मोती आहे, असं पहा, असा शेवटचा जो मोती आहे याच्यातून नीडल काढून घ्यायची. काढून या सगळ्या वायरला खेचून घ्यायचं. खेचून काय करायचं, आता आपल्याला 3 येलो कलरचे मोती घ्यायचे आहेत आणि 3 पिवळ्या रंगाचे मोती आणि 1 पांढऱ्या रंगाचा मोती आणि 1 गोल्डन कलरचा. असे 5 मोती घ्यायचे आहेत. 3 येलो, 1 व्हाईट आणि 1 गोल्डन कलरचा. हे खेचून घ्यायचं. नीडल ह्या पिवळ्या आणि गोल्डन कलरचं सोडून द्यायचं आणि पांढऱ्या आणि पिवळ्यामधून नीडल काढून घ्यायची. आता परत आपल्याला 3 येलो कलरचे मोती घालायचे आहेत. 1 2 3. 3 पिवळ्या रंगाचे मोती घातलेत. 1 हा मोठा पांढऱ्या रंगाचा मोती घालायचा आहे आणि ही नीडल, हा जो मध्ये गोल्डन मोती घातलेला आहे आपण, हा जो गोल्डन मोती आहे, या गोल्डन मोत्यातून ही नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने ही नीडल काढली. आता करायचं आहे आपल्याला परत 1 व्हाईट मोती घालायचं आहे. हा पांढऱ्या रंगाचा मोती घालून घ्यायचा आहे, हा मोठा 8 नंबरचा, आणि 3 पिवळ्या रंगाचे मोती घालायचे आहेत. 1 2 आणि 3. 3 पिवळ्या रंगाचे मोती घालायचे आहेत आणि नीडल हे जे 3 मोती आहेत याच्यापैकी पहिल्या मोत्यातून काढून घ्यायची आहे. आता घालायचे आहेत आपल्याला 5 हे ग्रे कलरचे मोती आणि हे 5 ग्रे कलरचे मोती घालून हा जो शेवटचा या पांढऱ्या मोत्याजवळचा पिवळा मोती आहे लास्ट, त्या मोत्यातून नीडल पास करून घ्यायची. या पिवळ्या मोत्यातून नीडल पास करून घ्यायची. ही नीडल पास केल्यानंतर आपल्याला घालायचे आहेत 5 पिवळ्या रंगाचे मोती. हे झाले 5 पिवळ्या रंगाचे मोती आणि पिवळ्या रंगाचे मोती घालून ही नीडल, हा जो पांढऱ्या रंगाचा मोती आहे याच्या खाली जो पिवळा आहे, या पिवळ्यातून ही नीडल काढून घ्यायची. ही झाली, हा आपला 1 चौकोन झाला. आता इथून आपलं परत रिपीट होईल. म्हणजेच आपल्याला 5 ग्रे कलरचे मोती घालायचे आहेत. बघा, 5 ग्रे कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत. तुम्ही जर ह्या बाजूला लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की असंच्या असं आपण आता रिपीट करतोय. आता घालायचे आहेत आपल्याला 3 पिवळ्या रंगाचे मोती. 3 पिवळ्या रंगाचे मोती घालायचे आहेत आणि ते पिवळ्या रंगाचे मोती घालून नीडल ह्या याच्यातून काढून घ्यायची. हा मधला जो मोती आहे 5 पैकी मधला मोती म्हणजे 3 नंबरचा मोती, वरून घ्या किंवा खालून घ्या. इथे हा लूप तयार झाला. आता परत 3 पिवळ्या रंगाचे मोती घालायचे आहेत. 3 पिवळ्या रंगाचे मोती आणि 2 ग्रे कलरचे मोती. असे 5 मोती घातले. 5 मोती घालून या 5 मोत्यांपैकी परत मधला मोती सिलेक्ट करायचा आणि त्याच्यातून नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने
एक छानसा चौकोन तयार होतो. आता इथून हे जे आपण केलं हे असंच्या असं रिपीट करायचं आहे. परत एकदा दाखवते मी. 2 ग्रे कलरचे मोती आणि 3 पिवळ्या रंगाचे, असे 5 मोती घालायचे आहेत. 5 मोती घालून याच्यातला हा पिवळा मोती आहे याच्यातून नीडल पास करून घ्यायची. ही नीडल पास झाली का याच्यात घालायचा एक व्हाईट, एक गोल्डन आणि एक परत व्हाईट. हा 8 mm मोती आपण घेतलेला आहे. असे 3 मोती घालायचे आहेत. 3 मोती घालून नीडल शेवटच्या पिवळ्या मोत्यातून काढून घ्यायची. हा ग्रे कलरचा मोती आहे त्याच्या जवळचा पिवळा मोती आहे, पाहू शकता. ह्याच्यातून नीडल आपण पास करून घेतली. आता परत हा पिवळा मोती ज्याच्यातून आपण वायर टाकली आहे तो सोडून 3 मोती टाकायचे आहेत आपल्याला. 3 पिवळे आणि एक पांढरा, परत एक गोल्डन, असे 5 मोती टाकलेत. 5 मोती टाकून या गोल्डनला सोडून त्याच्या वरच्या 2 मोत्यांमधून म्हणजे एक पांढरा आणि एक पिवळा अशी इथून नीडल काढून घ्यायची. आता आपल्याला असंच्या असं रिपीट करायचं आहे. इकडे पाहायचं आणि इकडे रिपीट करायचं. 1 2 आणि 3. 3 पिवळे मोती टाकलेत आपण. एक पांढरा मोती टाकून ही नीडल याचा मधला जो गोल्डन मोती आहे या गोल्डन मोत्यातून पास करून घ्यायची. पास केल्यानंतर परत एक व्हाईट मोत्यानंतर इथे बघा आता काय करायचं आहे. 3 पिवळ्या रंगाचे मोती टाकल्यानंतर नीडल या लास्ट पिवळ्यामधून पास करायची. हा चौकोन कंप्लीट झाला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत 5 ग्रे कलरचे मोती. 1 2 3 आणि हा 4 आणि हा एक 5वा, असे 5 मोती टाकलेत आपण की पहा हे 5 मोती आहेत. आता ह्या शेवटच्या पिवळ्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. करायला खूप सोपी आहे डिझाईन आणि पाहायला पण सुंदर दिसते. आता आपल्याला परत 5 मोती टाकायचे. हे 3 आणि 2 5 असे 5 मोती टाकायचे आहेत. आणि 5 मोती टाकून ह्या शेवटच्या पिवळ्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. तर या ठिकाणी आपल्याला ही वायर वरच खेचली तुम्ही तर हे जे पांढरे मोती आहेत असे वरूनच खेचून घ्यायची. तर ते पांढरे मोती मग एकमेकांच्या असे जवळजवळ येतील, नाही तर या ठिकाणी डिस्टन्स पडण्याची मग शक्यता आहे. म्हणून वरच वायर खेचून घ्या. आता हे आपण केलं तर याच्यामध्ये आता आपल्याला तुमच्या लक्षात आलं असेल की आता परत ह्या ग्रे कलरच्या लूपपासून ही परत सुरुवात होईल. आता हे जोडताना कसं जोडायचं, याच्यामध्ये मी 5 mm मोती घेतलेले आहेत म्हणून छोटा लूप तयार होईल. आणि 4 नंबरचे मोती घेतले तर तुम्हाला कदाचित तो गोल मोठा करता येईल. आता बघा याच्यामध्ये आपण 3 ग्रे कलरचे मोती घेतलेत आणि 3 पिवळ्या रंगाचे मोती घेतलेत. परत ह्या मधल्या मोत्यातून काढायचं. हे आता तुम्ही कितीही वाढवू शकता, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढा तुम्ही राऊंड करू शकता. तर हे 3 पिवळे घेतलेत मी. आता या ठिकाणी हा याच्यामधला हा लूप बघा
3 पिवळे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही डिझाईन कंटिन्यू करायची आहे. तर कंटिन्यू करण्यासाठी आपण काय करूया, आता हे पूर्ण लूप करून घेऊ आणि हे जोडायचं कसं ते बघूया. हे 2 ग्रे कलरचे मोती घातल्यानंतर त्याच्यात परत कुठपर्यंत आणायचं ते मी तुम्हाला सांगते. परत 3 पिवळ्या रंगाचे मोती आणि या ठिकाणी हे 3 पिवळे मोती. ही लूप लक्षात आली असेल तुमच्या. आता या ठिकाणी आपल्याला एक घालायचं आहे व्हाईट आणि एक बारीक गोल्डन मोती 4 mm, एक 8 mm मोती आणि 8 mm मोती घालून ही नीडल या शेवटच्या पिवळ्या मोत्यातून घेऊन यायची. त्याच्यानंतर काय करायचं, 3 मोती पिवळ्या रंगाचे आणि एक पांढऱ्या रंगाचा, परत एक छोटासा गोल्डन मोती आणि ही नीडल याच्यातून 2 मोत्यातून पास करून घेतली आपण. हे इथपर्यंत आपण करून घेतलं आहे. हे जवळपास 15 लूप, याचे 15 चौकोन झाले की हा सर्वसाधारण राऊंड तयार होतो. आता तो राऊंड जोडायचा कसा ते बघूया. या महिरपाला तुम्ही एक ताटाचा महिरप म्हणून सुद्धा करू शकता, छोट्या मोत्यांमध्ये केलं तर, आणि मोठ्या मोत्यांमध्ये केलं तर त्याला समई महिरप म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता. आत्ता याला जोडायचं कसं ते बघूया. बघू शकता हा जेवढा भाग केला आहे हा. आता याला जोडायला आपल्याला काय करायचं आहे, आपण इथे काय करतो, 3 मोती टाकतो, मग एक व्हाईट, एक गोल्डन मोत्यातून, मग परत व्हाईट, परत 3 येलो आणि मग ग्रे, असं आपण करतो. आता इथे जोडताना काय करायचं ते बघूया. या ठिकाणी मी जवळपास 15 लूप केलेले आहेत, 15 चौकोन माझे झालेले आहेत आणि आता 16वा चौकोन मला जोडून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपण आलेला आहे, आपल्याला हा चौकोन कंप्लीट करायचा आहे. आता ह्या चौकोनाचा काही भाग म्हणजे जवळपास हा 7 मोत्यांचा भाग या ठिकाणी ऑलरेडी आलेला आहे. तर आपल्याला, आपण नेहमी काय करतो की ह्या ग्रे कलरच्या वरती जो पिवळा मोती आहे त्याच्यातून नीडल पास करतो आणि म्हणून आपल्याला नीडल घालायची आहे या शेवटच्या पिवळ्या मोत्यातून. या पिवळ्या मोत्यातून नीडल घालून घ्यायची आहे. ही नीडल घातली की एक घालायचं आहे व्हाईट मोती जॉईन करायला. त्याच्यानंतर ह्या गोल्डन मोत्यातून आपल्याला नीडल पास करून घ्यायची. अशा पद्धतीने नीडल पास करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक परत व्हाईट मोती टाकल्यानंतर नीडल घालायची आहे इकडच्या बाजूच्या पिवळ्या मोत्यातून. ह्या पिवळ्या मोत्यातून टाकल्यानंतर आता हा चौकोन तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ शकता. याच्यामध्ये ह्या पिवळ्या मोत्यातून टाकल्यानंतर आपल्याला किती पाहिजेत, 2 येलो कलरचे मोती. तर आपण या ठिकाणी 2 येलो कलरचे मोती या ठिकाणी ॲड करून घेणार आहे. हे ॲड केल्यानंतर ह्या पिवळ्या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची. आता आपल्याला इथे पाहिजे 2 ग्रे कलरचे मोती आणि एक मोती मी ऑलरेडी या ठिकाणी टाकून ठेवलं आहे. आपण ह्या कॉर्नरला एक ग्रे मोती टाकला होता ना ॲडिशनल, हा दिसतो आहे तुम्हाला हा. आणि मी इथे वायरसुद्धा एक एक्स्ट्रा वायर सोडून ठेवली का ते आता तुमच्या लक्षात येईल. एक ग्रे कलरचा मोती टाकला आहे आणि हा ग्रे कलरचा मोती इथं एक ऑलरेडी आहे, म्हणून मी ही नीडल ह्या ग्रे कलरच्या मोत्यामधून
टाकून घेणार आहे. बघा आपला सर्कल झाला कंप्लीट. आणि या ठिकाणी जी वायर आपण सोडली होती त्या वायरची गाठ तुम्ही त्या ठिकाणी पाडू शकता आणि ती वायर दुसऱ्या बाजूने काढून घेऊ शकता. तर आता ही नीडल मला खाली नेऊन पॅक करून घ्यायची. टाईट करायचं आणि ही नीडल खालच्या बाजूने नेऊन पॅक करून घ्यायची. अशा पद्धतीने ही सुंदरशी, खूप सुंदर दिसते समई मैरप अशी ही तयार झालेली आहे. आता ही प्रसादाच्या वाटीभोवती किंवा समईभोवती तुम्ही याचा यूज करू शकता किंवा बारीक 4 mm मोत्यामध्ये केली तर ती ताटाभोवतीसुद्धा तुम्हाला ठेवता येईल. फक्त त्याला जॉईंट करायचं नाही. तर तुम्हाला ही माझी मैरप कशी वाटली ते नक्की कळवा. त्याच्यानंतर चॅनलला जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळायला मदत होईल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.